नमस्कार. भाजपला वन नेशन वन इलेक्शन हे मांडायचं होतं. हे विधेयक मांडण्यासाठी त्यांनी चांगली जोरदार तयारी चालू केली होती. परंतु त्यांचं हे जे बिल आहे विधानसभेमध्ये पारित होऊ शकलं नाही अशी माहिती समोर निघून येत आहे. त्यांना हवी असलेली मते त्या ठिकाणी मिळाली नाही किंवा त्यांना जी गोष्ट हवी होती ती त्यांच्या पत्त्यात पडलेली नाही. त्यामुळे आता भाजप चांगलंच आक्रमक झालेलं आहे आणि त्यामुळे भाजपाने थेट उदयनराजे भोसले व त्यासोबत शिंदे यांना नोटीस पाठविलेली आहे. तर नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत. मित्रांनो, उदयनराजे भोसले आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 20 खासदारांनी पक्षादेश धुडकावल्यामुळे भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. या 20 खासदारांना व्हीप धुडकावल्याप्रकरणी नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहे. लोकसभेत मंगळवारी वन नेशन वन इलेक्शन बिल मांडलं गेलं होतं. यावेळी संसदेत गैरहजर राहिलेल्या खासदारांना भारतीय जनता पार्टीने नोटीस पाठविली आहे. मंगळवारी भाजपने लोकसभा खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी 3 लाईनचा व्हीप जारी केला होता. एक देश एक निवडणूक हे बिल भाजपने लोकसभेत सादर केलं होतं. भारतीय जनता पक्षाने ज्या खासदारांना नोटीस पाठविलेली आहे त्यांची नावे देखील समोर निघून आलेली आहेत. परंतु महाराष्ट्रामधून उदयनराजे भोसले हे त्या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना देखील याबाबत नोटीस पाठविण्यात आलेली आहे अशी माहिती समोर निघून येत आहे.